थंडीचे दिवस चालू होते. जंगलात पण खूप थंडी पडली होती. कालू कावळा, मिठू पोपट आणि चिमू चिमणा त्यांच्या घराबाहेर येऊन शेकोटी करून शेकत बसले होते आणि गप्पा मारत होते. तेवढ्यातच तिथे एक मोर आला. मोर काही त्यांना ओळखीचा वाटला नाही. त्यामुळे कावळ्याने त्याला विचारले, काय रे मोरा, कुठून आलायस? आधी कधी पाहिला नाही इथे जंगलात. ओळखीचा वाटत नाही म्हणून विचारलं. कावळे भाऊ, माझं नाव पिहू मोर. मी बाजूच्या जंगलातून आलोय. बाजूच्या जंगलात खूप दुष्काळ पडला होता. खायला प्यायला काही राहिलं नाही म्हणून सगळे पक्षी दुसऱ्या जंगलांमध्ये गेले. मी सुद्धा चालत चालत या जंगलात पोहोचलो. इथं आलो तर काय, असं वाटतं आगीतून फुफाट्यात पडलो. इथं खूप थंडी पडली आहे. बाजूच्या जंगलात होता दुष्काळ आणि इथे एवढी थंडी. आता मला राहायला घर नाही. आता मी कुठे राहणार? पण तुम्हाला तिघांना पाहून मला आता खूप आधार वाटला आहे. आज रात्रभर मी तुमच्या घरात राहू का? खूप थंडी वाजेल मला बाहेर. रात्री मला घरात राहू दिलं तर सकाळी उठून मी काहीतरी काम शोधेल आणि माझं नवीन घर घेईल. वा रे वा पिहू मोरा, आम्ही कशाला तुला आमच्या घरात राहू देऊ? उद्या तुमच्या जंगलातले सगळेच पक्षी येतील आणि म्हणतील राहू द्या तुमच्या घरात. त्यांना काय सगळ्यांनाच आम्ही ठेवून घेऊ? आम्ही नाही राहू देणार तुला आमच्या घरात. पिहू मोरा, माझ्या घरी तू रात्रभर राहू शकतो. कालू कावळा काही तुला मदत करणार नाही. कालू कावळा जंगलात कोणालाच मदत करत नाही. तू माझ्या घरी राहायला येऊ शकतो रात्री. हे पहा मिठू पोपट भाऊ, आपण एका जंगलातले. तुम्ही माझंच म्हणणं ऐकलं पाहिजे. तुम्ही या मोराला काही घरात घेऊ नका. तुम्ही माझं ऐका. कावळ्याने कुणालाही मोराला घरात घेऊ दिले नाही. मोर बिचारा जंगलात कुठे आसरा मिळतोय का ते पाहत फिरत होता. थकला होता. हळूहळू चालत होता. शेवटी एका झाडाखाली मोठा दगड दिसला आणि तिथेच मोर बाहेरच थंडीत कुडकुडत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोर उठला आणि कामाच्या शोधात सगळ्या जंगलभर फिरला. फिरता फिरता मोर विचार करत होता, जर काम भेटले तर काहीतरी काम करील, घरासाठी सामान आणील आणि घर बांधून राहील. या थंडीत घर नसेल तर मी बाहेर कसं काय जगू? आणि त्याला चिमणीच्या दुकानात काम भेटले. मिठाईच्या दुकानात त्याला चिमणीने मिठाई विकण्यासाठी म्हणून ठेवून घेतले. कालू कावळ्याला ही गोष्ट समजताच कावळा दुकानात आला. काय रे पिहू मोरा, हे सोनेरी लाडू दिसत आहेत, ते किती रुपयाला दिले? आणि तो खाली ठेवलेला काचेत केक, तो केवढ्याचा? मिठाई पाहू तर तोंडाला पाणी आले. आणि तो मागे ठेवले डोनट दे बरं मला एक. कालू भाऊ, हा मिठाईचा बॉक्स 100 रुपयाचा, हा केक 150 रुपयाचा आणि तो डोनट 25 रुपयाचा आहे. तुम्हाला डोनट देऊ का? कावळ्याने मोराला बोलण्याच्या नादात अडकवले आणि मोराचे लक्ष नाही हे पाहून मोठासा मिठाईचा बॉक्स एक उचलला. इकडे तिकडे पाहिले, कुणी पाळत नाही हे पाहून कावळा उडत उडत आपल्या घरी गेला. उडता उडता कालू कावळा विचार करत होता, मोराला कसं मूर्ख बनवलं. आता मिठाईचा बॉक्स नाही हे पाहून चिमणी त्याला कामावरून काढून टाकील आणि मोराची फजिती होईल. मोराची कशी फजिती केली या विचाराने आनंदी होऊन कावळा घरी पोहोचला. तोपर्यंत इकडे चिमणीच्या दुकानात बरीच गिऱ्हाईके येऊन गेली. संध्याकाळ झाली आणि मोर हिशोब करत होता. तेवढ्यात चिमणी पण तेथे आली. हिशोबात मोराला काहीतरी गडबड झाल्यासारखी वाटली. पेढ्यांचा एक बॉक्सचे पैसे कमी वाटत होते आणि बॉक्स तर काही दुकानात दिसत नव्हता. मोराने दुकानात इकडे तिकडे पाहिले पण बॉक्स काही सापडला नाही. काय झालं पिहू मोरा, हिशोबात काही गोंधळ होतोय का? चिमणीताई, पेढ्यांचा एक बॉक्स दुकानात पण सापडत नाही आणि त्याचे पैसे पण आलेले नाही.
त्यामुळे हिशोबात गोंधळ होतोय. मला तर काहीच कळेना. तुम्ही एवढं विश्वासानं मला कामाला ठेवलं आणि माझ्याकडून अशी गडबड झाली पहा. तुम्ही मला आता कामावरून काढून टाकणार का? चिमणी म्हणाली. नाही रे मोरा, मी त्या कावळ्याला मिठाई घेऊन जाताना पाहिलं होतं. तो कावळा नेहमीच पक्ष्यांना त्रास देतोय आणि तुझ्यासारख्या नवीन मोराला तर तो त्रास देणारच. मिठाई घेऊन जाताना त्याला मी पाहिलेलं. त्यानेच तो मिठाईचा बॉक्स चोरलेला आहे. मी त्याला बोलवून घेते. आणि चिमणीने कावळ्याला बोलावून घेतले. कावळा आला. काय रे कालू कावळ्या, तुझ्या खोड्या आता जास्तच वाढल्यात. जंगलातल्याच पक्ष्यांना त्रास देतच होता, आता जंगलात नवीन आलेल्या पक्ष्यांना सुद्धा त्रास देतोय. हे वागणं तुझं चुकीचं आहे. थांब, हत्ती पोलिसाला बोलवते आणि तुला पकडून देते. कावळा गयावया करू लागला. नको नको चिवताई, मी पुन्हा पक्ष्यांना त्रास देणार नाही. मला माफ कर, पोलिसात काही जाऊ नको. ते काही नाही, जंगलातले सगळेच पक्षी तुझ्या या खोड्यांना फार वैतागले आहेत. तुला एकदा पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच पाहिजे. मोराने चिमणीला समजावले. चिवताई, त्याला एकदा माफ कर. मी त्याला समजावून सांगतो आणि तो पुन्हा जर खोड्या करू लागला तर मग आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊया. एवढ्या वेळेस त्याला मी म्हणतो म्हणून माफ कर. मोराने समजावून सांगितले म्हणून चिमणीने ऐकले आणि कावळ्याला सोडून दिले. तेव्हापासून कावळ्याला त्याच्या वागण्याचा खूप पस्तावा आला. त्याने आता खोड्या करणे बंद केले आणि मोर सांगेल तसे राहू लागला. सगळ्या पक्ष्यांना मदत करू लागला. कावळासुद्धा आता जंगलात मोरासारखाच सगळ्यांना आवडू लागला.